श्री हरिविजय अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री केशवाय नमः. जय जय यदुकुळ कमळ दिनकरा, दुरित कानन वैश्वानरा, दिती सूत मर्दन समरधीरा, इंदिरावरा गोविंदा, द्विसहस्र वक्त्र द्विसहस्र नयन, तू अनंत बोलका विचक्षण, रसना जाहल्या चिरोन दोन सहस्र तयाच्या, मग लाजोने चक्षुश्रवा, शय्या तुझी जाहला रमाधवा, निगम बोलका बरवाने, ती म्हणून तटस्थ व्यास वाल्मिकांच्या शिनल्या गती, तटस्थ राहिला बृहस्पती, पंचाननाची कुंठितमती, गुण तुझे वर्णावया, तुझे गुण लक्षण चिदाकाश, जेथे व्यासाधिक उडती राजहंस, भेदित गेले आसमास, ज्यांच्या मतीस सीमा नाही, त्यांच्या पाठीमागे शलभ, भेदित गेले जी नभ, त्यांची गती न ठावे स्वयंभ, परी आत्मशक्ती उडावे, न कळोनी निराळाचा अंत, शक्ती ऐसे द्विजक्रमित, तैसा हरिप्रताप अद्भुत, परी यथामती वर्णावा, रूपे अर्गजाचे गृह केले, दुर्बळे मृत्तिकेचे रचिले, परी सावलीचे सुख न्यून आगळे, नसेची जैसे सर्वथा, म्हणून श्रीहरीचे गुण वर्णावे सांडून अभिमान, आता ऐसे पूर्वानुसंधान, पूर्वाध्यायी काय जाहले, पृथ्वी प्रजा ऋषी जन, कमलोद्भवासी आले शरण, आक्रोशे करीती रुदन, पिडिले जाण दैत्यानी, इंद्रादी देव प्रजा समजता, सभे घेऊन चालिला विधाता, जेथे असे आपुला जनिता, क्षीराब्धिशायी सर्वेश, क्षीराब्धीचा महिमा देखता दृष्टी, वर्णित अन्न सरे वर्षे कोटी, तेथे सर्वा समवेत परमेष्ठी, पैलतिरी उभा ठाके, त्या क्षीराब्धीचे मध्यपीठ, तेथे प्रभा कळ विशाळ बेट, लक्षानुलक्ष गावे सुभट, लांब वृंद शोभत असे, तेथे निर्विकल्प वृक्ष लागले, चिदाकाश भेदून गेले, त्या छायेचे सुख आगळे, शिववीरांची सी दुर्लभ, दिव्य नवरत्नी विराजित, मध्ये मंडप शोभेवंत, लक्ष योजने लखलखित, होत प्रोत तुकाची, सूर्यप्रभेसी आणि तिउनी, ऐसे जेथे प्रभामय पाषाण, गरुड पाचूंच्या ज्योती पूर्ण प्रभामय विराजती, पद्मरागाचे तोळंबे स्वयंभ, वरी दिव्य हिऱ्यांचे खांब, निळ्यांची उथाळी सुप्रभ उपमा नाही तया ते, जे का जांभू नद सुवर्ण, त्याची तुळवटे लंबायमान, आरक्त माणिकांचे दांडे जाण, सरळ सुवाड पसरिले, शुद्ध पाचूंच्या किलच्या वरी, अभेदे जोडीला कळा कुसरी, दिव्य मुक्तांचा पंखवरी, अक्षय दृढ जडिलासे, जैसे पंक्ती बैसले ग बसती, तैशाचर्या समान झळकती, नाना चक्रे ओपदेती, दिव्य रत्ने अनेक, मध्ये शिखराचा जो कळस, भेदून गेला महदाकाश, सहस्त्र सूर्यांचा प्रकाश, एक सरा तळपत असे, निळ्याच्या मदलसा जडित, वरी मुक्तांचे राजहंस खेळत, रत्नपुतळ्या गात नाचत, असंख्यात प्रभा त्यांची, दाही अवतार मूर्तिमंत, स्तंभाप्रती शोभले जडित, त्रैलोक्य रचना समस्त प्रतिमा तेथे साजिऱ्या, मंडपाचे अष्टकोणी ध्वज, सहस्त्र विजायसे तेजपुंज, तळपता तेने सतेज, ब्रह्मांड समग्र जाहले, अनंत ब्रह्मांडाच्या स्थितीगती, रेखिले अनंत मूर्ती अनंत शक्ती, त्या मंडपाची पाहता स्थिती चंद्र सूर्य खद्योतवत, ऐसा मंडप लक्ष योजन, ते तुकाच उंच रुंद चतुष्कोन, चिंतामणींची सोपाणे पूर्ण, चहूकडे सतेज, तयावरी चौक तल्पक, शुभ्र सतेज भोगी नायक, जैसा रजताचल निष्कलंक, असंभाव्य पसरला असंभाव्य ज्यांचे शरीर, मंचक योजनेसाठी सहस्त्र, चतुष्कोन मावे परिकर, निजांगीच शेषाच्या ठाई ठाई उषा भौवस, निजांगाच्या करी शेष, सहस्त्रपणांची छत्रे विशेष, प्रभान माये निराळी, ऐसा शेष जाहला पलंग, वरी पहुडला श्रीरंग, लक्षार्ध योजने अव्यंग, शेषशाही परमात्मा, इंद्रनिळाचा मेरू पहुडला, की परब्रह्मरस होतीला, भक्ता लागी आकारला नीलजी मूर्त वर्णपे, योजने 50 सहस्र, सगुण लीला विग्रही श्रीधर, श्रोते म्हणती यास आधार, कोठे आहे सांग पा, तरी ब्रह्मांडपुरींची कथा उधारा, नारद गेला होता क्षीरसागरा, तो पाहून आला सर्वेश्वरा, भृगूची आश्रमाप्रती, तेने वर्णिले हे ध्यान सुरेख, ऐका नारदमुखींचा श्लोक, पहुडला ब्रह्मांड नायक, क्षीरसागरी कैसा तो श्लोक,
लक्षार्थयोजनोपेतं विग्रहं कामरूपिणं सर्वाश्चर्यमयं देवं शयानं शेषतल्पके. टीका. या लागी लक्षार्थ योजने प्रमाण पहुडला नीलजित मूतवर्ण कोटी मदन ओवाळून नखावरून सांडीजे घनश्यामन कमलनयन जे मायातीत शुद्ध चैतन्य जे पूर्ण ब्रह्म सनातन क्षीरसागरी पहुडले श्रीवत्सांकित भूषण हृदयी कौस्तुभ प्रभाघन मुक्तामाळा विराजमान वैजयंती आपाद कल्पांतीचे सहस्त्र आदित्य तैसी दिव्य मूर्ती प्रकाशवंत परम ज्वाज्वल्य कुंडळे तळपत मकराकार उभयकर्णी कल्पांतीच्या सहस्र बीजापूर्ण तैसा मुकुट प्रकाश गहन सरळ नासिक विशाळ नयन धनुष्याकृती भ्रुकुटिया अनंत ब्रह्मांडीचे सौंदर्य एकवटले संतापनाशक हे रूप ओतिले की कैवल्य सुख गोळा जाहले क्षीरसागरी प्रत्यक्ष कौस्तुभ तेजे क्षीरसागर लखलखिला दैत्य देदीप्यमान सुंदर नाभी वर्तुळ गंभीर बालदिवाकर प्रकाश जैसा शंख चक्र गदा पद्म परमोदार घनश्याम जो अनंत पुराण पुरुषोत्तम पूर्ण काम सर्वेश चहूभुजी कीर्ती मुखे मनगटी हस्तकटके सुरेखे दशांगुली मूर्तिकांचे तेज फांके असंभाव्य ते वर्णावे. चहूभुजी कीर्तिमुखे मनगटी हस्तकटके सुरेखे दशांगुली मुद्रिकांचे तेज फांगे असंभाव्य न वर्णवे नाभिस्थावे सहस्त्रबीजांचा एक भार तैसा नेसला पितांबर त्या सुवासे अंबर परिपूर्ण झाले हो हरितनूचा सुवास पूर्ण जाय ब्रह्मांड भेदून कठी मेखला विराजमान दिव्य रत्नी झळकत असे माझी क्षुद्र घंटाची दाटी अंगी दिव्य चंदनाची उटी श्यामवर्ण जगजेठी चंदन जैसावरी शोभे सावळे सूर्यकन्येचे नीर त्यावरी भागीरथीचे शुभ्र की निळवर्णीय अंबर त्यावरी चांदणे पौर्णिमेचे नभाचे गाभे काढिले तैसे जानुज घन शोभले चरणी तोडर खळाळे वांकिने पुरे रुणझुणती कोटी चंद्र एक बटले चरण नखी सुरवाडले की स्वशरीराची करुणी 10 शकले दशांगुळी जडली हो दिव्य मुक्त पल्लव रुळत ऐसा दुजा पितांबर झळकत पांघर लासे दीननाथ शेषशाही परमात्मा अंगीच्या प्रकाश शिखा पूर्ण जाती सप्तावरण भेदून त्यांच्या श्यामप्रभेने घन अद्यापी सावळा दिसत असे क्षीरसागरीचा श्याम प्रकाश पडला तोची हानभासी रंग चढला हेची सुनीळता डोळा अद्यापी वरी दिसत असे क्षीरसागरी जगुद्धार मंदस्मित वदन सुंदर दंतपंक्तीच्या तेजे थोर कोटी सूर्य प्रकाशले सर्व आनंदाचे सदन मिळवून येवतिले हरीचे वदन एवढी प्रभा देदीप्यमान परितीव्र नव्हे सर्वथा ते तेज शांत सोज्वळ तीक्ष्ण नव्हे परम शीतल परिस्थूळ दृष्टीने बळ पहावया तेथे चालेना तेथे प्रत्यक्ष लक्ष्मी सदर्शन आदर्श बिंबवत विदिस जाण माध्यानीचा सूर्य पूर्ण तैसा ऋषींसी दिसत असे मानवी भक्तांची ध्यानी प्रकटे साक्षात येऊनी या लागी क्षीरसागरीचे रूप नयनी कोणासही न पहावे ज्ञानदृष्टी जे पाहत त्यासी जवळी आहे भगवंत अभक्तांसी न दिसे सत्य कोटी वर्षे शोधिता असो आता त्यावसली क्षीरसागराच्या ऐलतिरी बद्धांजली करून निर्धारी सुरवर उभे ठाकले पुढे मुख्य आधी परमेष्ठी इंद्रादी देव उभे त्या पाठी जय जयकाराच्या बोभाटे ऋषी गरजती ते वेळी ओम नमो आदि नारायणा लक्ष्मी नारायण मनमोहना महाविष्णू मधुसूदना कैटभारी केशवा जय जय वैकुंठपीठ विहारा शेषशाही विश्वंभरा पुराण पुरुषा रमावरा धावे त्वरे वेळी जय जय वेदोद्वारका कुर्ममुखा कुर्मरूपा सृष्टीपाळका नमो सकळ दैत्यांतका दीनरक्षका दीनबंधो जय जय हिरण्यकशिपू मर्दना नमो त्रिविक्रम बलिबंधना नमो ब्राह्मण कुलपालना नमो श्रीधरा गोविंदा नमो पौलस्ती कुलकानन दहना नमो मीनकेत नारी हृदय जीवना नमो चतुर्दश लोकपालना पीतवसना माधवा जय जय कमळनयना कमळावरा कमळशयना कमळवक्त्रा कमळनाभा कमळछत्रा कमळधरा कमलप्रिया जय जय विश्वपालना विश्वव्यापका विश्वकारणा विश्वमती चालका विश्वजीवना विश्वरक्षणा विश्वेशा जय जय लक्ष्मी कुच कुंकुमांका जय सकळ देव विस्तारका जय सकळ देव पाळका सकळ देव दीक्षा गुरु
नमो निर्जर ललाटपट लेखना, नमो सनकसनंदन मनोरंजना, नमो दानव कुल निकृंतना भवभंजनार्भव हृदया, नमो माया चक्रचालका, नमो अज्ञानतिमिरांतका, नमो वेदरूपा वेदपाळका वेदस्थापका वेदवंद्या, नमो भवगज पंचानना, नमो पापारण्य कुठार तीक्ष्णा, नमो त्रिविध तापदाह शमना, अनंत शयना अनंता, नमो दशावतार चैत्र शाळका, नमो अनंत वेशधारका, नमो अनंत ब्रह्मांड नायका जगद्धारका जगतपते, नमो सर्गस्थित्यंत कारका, नमो कैवल्य पददायका, अज अजित सर्वात्मका करुणालया सुखाब्दे, नमो जन्म मरण रोग वैद्या, सच्चिदानंदा स्वयं सवेदा, मायातीता जगद्वंद्वा भेदा भेदातीता तू, नमो षड विकार रहिता, नमो सकळ षड गुणालंकृता, नमो अरिष्ट वर्ग छेदक प्रतापवंता, शब्दातीता निरंजना, वृषभाचे नाकी वेसनी, घालुनी भोवंडी अखंड धरणी, तैसे तुझ्या सत्ते करुणी सकळ देव वर्तती, तुझे शिरी धरुणी शासन वर्ततो तुझी आज्ञा पाळून, ऐसे असता दैत्य विघ्न पृथ्वीवरी मांडिले, कंस चाणूराधिक दैत्य माजले, काळ यवने यज्ञ मोडिले, जरासंधे थोर पिढिले, बंदी घातले धर्मिष्ठ नृप, मारिले गायी ब्राह्मण, विष्णू भक्ता ओढवले विघ्न, धर्म टाकिले मोडून, पृथ्वी संपूर्ण गांजली, ऐशी असी काय विचार, तू दयार्णव जगद्धार, ऐसे बोलोनी विधी सुरवर, तटस्थ रूप पाहती पै, तो क्षीर सागर आहुनी, उठली अंतरिक्ष ध्वनी, नाभी नाभी म्हणून चिंतामणी करू नका, मी यादव कुळी अवतार, घेऊन करेन दुष्ट संहार, तुम्ही देव समग्र यादव होऊन यायचे, आणि कजे उपदेव सकळ, त्याही गोकुळी व्हावे गोपाळ, ऋषी वत्स व्हावे सकळ, मी पाळून उद्धरीन, धर्म समीर सहस्रनयन, अश्विनो देव दोघे जण, याही कुंती उदरी अवतरून, भूभार हरण करावे, बृहस्पतीने व्हावे द्रोण, द्यावे पांडवांसी विद्यादान, अग्नीने व्हावे दुष्टधुम्न, पांचाळाचे निज यागी, कलह माजवावा या आधी, पार्वतीने व्हावे द्रौपदी, लक्ष्मी रुक्मिणी त्रिशुद्धी, वैदर्भ उदरी अवतार, बळीभद्र होईल संकर्षण, वसुदेव देवकी दोघे जण, मी त्यांच्या पोटी अवतरून करीन पावन तयांसी, ते 3 जन्मपर्यंत त्याही तप केले बहुत, ते फळ आले समस्त, मी होईन सुत तयांचा, ऐसी अंतरिक्षी होता ध्वनी, देवी जय जयकार करुणी, नमस्कार साष्टांग घातला धरणी, आनंदमणी न समाय, ते शब्द देवास कैसे वाटले, की सुखाचे सागर लोटले, की चातकासी ओळले, मेघ जैसे आकाशी, जन्मवरी दरिद्रे पिढीला, त्यासी धनाचा कूप सापडला, की मरे तयासी जोडला सुधा सिंधू अकस्मात, की जननी चुकोनी गेली, ते बाळकासी दैसे भेटली, की तृषाक्रांते देखिली भागीरथी अकस्मात, की जन्मांदासी आले नयन, की रोगिया जोडले दिव्य रसायन, की वनव्यात जळता पूर्ण अद्भुत घनवर्षला, की वाचवावया लक्ष्मण, हनुमंते आणिला गिरिद्रोण, वानर सुखावले देखून, तैसेच देव हर्षले, की अयोध्येसी आला रघुनाथ, देखून आनंदला भरत, तैसेच देव समस्त ब्रह्मानंदे कोंदले, आनंद झाला सकळा, देव पावले स्वस्थळा, चिंतेचा दुष्काळ गेला, सुख सोहळा थोर वाटे, इकडे यदुवंशी शूरसेन, त्यासी झाले पुत्र निधान, आनक दुंदुभी नाम पूर्ण, वसुदेव तोची जानपा, वसुदेवाच्या जन्मकाळी, देवी दुंदुभी वाजविल्या निराळी, आनक दुंदुभी नाम ते वेळी, वासुदेवासी ठेविले, दुंदुभी वाजवायचे कारण, याचे पोटी वासुदेव आपण अवतरले हे जाणून, देवी दुंदुभी वाजविल्या, याचे उदरी अवतरेल वासुदेव, म्हणून नाव ठेवले वसुदेव, त्यांच्या आरंभीला विवाह, मथुरे माझी गजरेसी, उग्रसेन मथुरानाथ, कंस दुरात्मा त्याचा सूत, परी ते पितृरेत नव्हे निश्चित, अन्य वीर्य मिसळले, उग्रसेनाची स्त्री पतिव्रता, परमसात्विक शुचिस्मिता, एक दैत्य आला अवचिता, तेने उचलून ते नेली अरण्यात नेऊन ते बळे, सती भोगिली चांडाळे, मग दैत्य म्हणे ते वेळे पुत्र तुझ होईल, मग सती काय बोल,
तुझा पुत्र जो का होईल त्यासी श्रीकृष्ण वधील आपटून क्षणमात्रे सती देखोनी क्रोधायमान दैत्य पळाला टाकून त्यावरी कंस दुर्जन पुत्र झाला तुझी पे सदा पिते यासी द्वेषी देखो न शके मातेसी यादवासी उपहासी संगतीसी राहुणी नेती बापास मागे लोटून स्वइच्छे राज्य करी आपण विष्णू भक्त गायी ब्राह्मण त्यासी आणूनी जीवे मारी दैत्य जे का दुष्ट दुर्जन तेच केले आपुले प्रधान गावातून गेले सज्जन अधर्म पूर्ण वर्तला नरकीचे राहणार किडे त्यांची दुर्गंधीच बहु आवडे विष्टा देखुने सुरवाडे काकदेसा दुरात्मा जो मद्यपी दुर्जन त्यासी नावडे तत्वज्ञान दिवा भीता लागून नावडे दीन सर्वथा शशी नावडे तस्करा सत्संगत नावडे पापी नरा हिंसकाची या अंतरा दया कैची उद्भवे कृपनासी नावडे धर्म स्त्रीलुब्धा नावडे सत्कर्म निंदकासी नावडे प्रेम भजन मार्ग सर्वथा कीर्तन नावडे भूतप्रेता दुग्ध नावडे नवज्वरिता टवाळासी तत्वता जपानुष्ठान नावडे तैसे कंसे मथुरेसे केले धर्म सत्कर्म बुडाले दैत्य अवघे मिळाले कंसाभोवते सर्वदा मुष्टिका आणि चाणूर केशी प्रलंब आघासुर जळासुर दुराचार असुरासुर पापात्मा कामासुर आणि खर शल धेनुकासुर परम निर्दय अरिष्टासुर व्योमासुर महाक्रोधी परमसुंदर लोकमान्या उग्रसेनासी झाली कन्या देवकी नामे परमधन्या सर्व लक्षणी युक्त जे जैसा शुक्ल पक्षीचा चंद्र तैसी ते वाडे सुकुमार देखोनिया उपवर वसुदेव वर नेमिला निज भारेसी शूरसेन मथुरेसी आला करावया लग्न सामोरे जावणे कंस उग्रसेन सीमांत पूजा त्या केली परमसुंदर वसुदेव वर पुढे बेरी धडकती चंद्रानना थोर मुखद्वयाचे गंभीर मृदंग वाद्य गरजती मुखवायूचे लागता बळ सनेया गरजती रसाळ झलरी टाळा घोळ पनव ढोल गरजती तंत वितंत घन सुस्वर चतुर्विध वाद्यांचा गजर लोक पहावया येती समग्र वसुदेव वर कैसा आहे जानवशासी घर निधले विशाळ सुंदर देवक प्रतिष्ठा करुणी सत्वर लग्न घटिका घातली मिरविता आणिला वसुदेव अंबरी हर्षले सकळ देव त्यांच्या पोटी अवतरेले वासुदेव सत्य शब्द हा ज्याच्या पोटी येईल जगत जीवन त्याची पूजा करी उग्रसेन यथाविधी पाणी ग्रहण केले बहुत आनंदी 2 सहस्रदासी आंदन दिदले लक्ष एक वारन पवन वेगी तुरंग सहित आभरण 2 लक्ष दिदले मिरवावया दोघे वधूवरे वरात काढिली कंसासुरे रथावरी बैसविले ओहरे आपण धुरे सारथी झाला पुढे होती वाद्यांचे गजर दारू नळियांचे बडीमार चंद्रज्योती चंद्राकार तेजे प्रकाश अंबर प्रकाशे आपण कंस झाला सारथी पुढे वेत्र पाणी लोकास सानिथी रथ चालवावया वाव करीती कंसाच्या चित्ती सुख्य वाटे तो अकस्मात ते वेळी देववाणी गरजे निराळी लोक ठळस्त सकळी वाद्य राहिली वाजता मनरे कंसा निर्दैवा खळा धरितोसी बहुत दावा परी देवकीचा पुत्र आठवा तुझ वधील निर्धारे ऐसे ऐकता श्रवणी कंसद सकला अंतकर्णी म्हणे आता कासयाची भगिनी टाकू वधोनी देवा वेणीसी देवकी हरली आसडोनी रथा खाली पाडिली तैसी रंभा ताडिली शुंडा दंडे वारणे की कमळनी सुकुमार धक्का लागता होये चूर की शिरस फुल रुवार क्षण मात्रे कुचुंबे कंसे शस्त्र उपसिले देवकीच्या मानेवरी ठेविले करुणा स्वरे ते वेळे देवकी बोले बंधुसी अरे तू कंसा माझा बंधू प्रसिद्ध काय देखीलासी सख्या अपराध कार्य करीतोसी माझा अवध बंधुराया सुजान बारे तू माझ्या कैवारिया का कोपलासी कंसराया म्हणून देवकी लागे पाया करुणा स्वरे रुदन करी हिंसके धरिली जेवी गाय कंठी सुरी घाली निर्दय की व्याघ्रे महापापी हरिणी ग्रीवे धरियेली करुणा स्वरे आक्रंदे सुंदर परीन सोडीस दुराचार विदेह कन्या नेता दशकंधर न सोडी जैसा दुरात्मा देखोनी देवकीची करुणा अश्रू आले जनांच्या नयना परमखेद उग्रसेना दुःखार्णवी बुडतसे म्हणे रे कंसा चांडाळा कावधीसी माझी वेल्हाळा माझ्या गळ्यांची चंपकमाळा रुळत पडली भूतळी माझ्या हृदयीची दिव्यरत्न लज्जा पंखी गेले बुडून माझे सुढाळ मुक्त जाण दावाग्नीत पडी येले माझी सुकुमार सुमन कळी पडली जनांच्या पायातळी
कबरीवरी पडली धुळी, म्लान मुख दिसत असे तुटला शिरींची मुक्त जाळी, विजवरा पडली भूमंडळी, वदन चंद्रा लागली धुळी, मुक्ते विखुरली कंठीची, झाला एकची हाहाकार, रडती समस्ते नारी नर, रथाखाली शूरसेन कुमार, उडी टाकोनी पातला येऊनी धरी कंसाचा हात, म्हणे स्त्री वदिता पापभूत, या पापासी नाही गणित, धर्मशास्त्री बोलितले. एक रथभरी वधिता किडी, एक मेष वधाचे पाप घडे, शतमेष पाळिता पडे, एक वृषभ हत्या पे, शत वृषभ वधिले, एक गो हत्येचे पाप घडले, 100 गो वधावून आगळे, ब्रह्महत्येचे पाप पे, शत ब्रह्महत्यांचे पाप जाण, एक स्त्री हत्ये समान, कंस राया तू परम सुजान, स्त्री दान मज देई, कंस म्हणे हिचा पुत्र देख, माझे या जीवाचा घातक, मी सवधीन आवश्यक, म्हणून शस्त्र उचलिले, वसुदेव म्हणे घेई भाक, जो मज सूत होईल देख, तो तुझ देईन निशंक, त्रिवाचा हे सत्य पे, भाक देऊन ते वेळी, सोडविले ते वेल्हाळी, अश्रू वाहती नेत्र कमळी, अधोवदनी स्फुंदत, सोहळ्या माझी अनर्थ, जैसे दुग्धा माझी सेंधव पडत, की दिव्य अन्ना माझी कालवत, विष महादुर्धर, की सुमनसे जे अरुवारी, पहुडला दिव्य मंदिरी, तो ते घर अंगावरी अकस्मात पडिले, की द्रव्याचा घट लादला, म्हणून कर आत घातला, तो तेथे भुजंग प्रगटला, तेने डंखिले क्षण मात्रे, साधावया जाता निधान, तो विवशी पडे गळा येऊन, की उपजता वैराग्य तत्वज्ञान, प्रारब्ध आडवे धावत, तैसे कंस केले ते वेळा, कैंचे साडे कैंचा 16, भगिनी शालक उभयंताला बंदी शाळे रक्षिले, शृंखला घालून उभयता प्रती, रक्षण दृढ ठेवी भोवती, जैसे चंदनासी रक्षिती महाभुजंग सर्वता, ऐसी कंसे केली करणी, तव देवकी झाली गर्भिणी, परमचिंता वाटे मनी, तव ते प्रसूत झाली हो, झाला प्रथमची पुत्र, परम सुंदर सुनेत्र, बाळ घेऊन पवित्र मुख पाहिले वसुदेव, मग वसुदेव बोले वचन, बाळा तुझला आले रे मरण, देवकीचे आसुवे नयन भरले तेव्हा सद्गद, वसुदेव म्हणे प्रमाण, कंसासी दिले भाकदान, देवकी म्हणे नेऊन अवश्य द्यावे स्वामी या, वसुदेव उचलेले बाळ भडभडा वाहे अश्रुजळ, तो कंसासी कळले तत्काळ, आणवी बाळ क्षण मात्रे, तो देवकी म्हणे वसुदेवा, तुम्ही पुत्र तेथे न्यावा, जरी कृपा आली बंधुवा, तरी एवढे सोडील, बाळ घेऊन वसुदेव चालिला, परममुख चंद्र उतरला, पायी तैसीच शृंखला वाजे खळखळा चालता, श्मश्रुकेश बहु वाढले, नखाचे गुंडाळे वळले, अंग परम मळले, शेने घोळिले मुक्त जैसे, की केतुनी व्यापिला दिनकर, की राहुणी आच्छादिला क्षीराब्दी पुत्र, तैसा वसुदेव पवित्र जाता दिसे म्लानपे, मागे पुढे रक्षिती सेवक, कंसापाशी आणिले बाळक, राया पुढे ठेविले देख, शूरसेन सुते ते वेळी, बाळक सुंदर देखेला, कंसासी स्नेह दाटला, मग प्रधानासी ते वेळा, काय बोलेला कंस तो, म्हणे जो आठवा होईल सूत, तोची आमचा शत्रू निश्चित, हे कासया वधावे सात, याचे यास असोत हे, कंस म्हणे वसुदेवा, हा आपुला तुम्ही बाळ न्यावा, मुख्य आमासे आठवा द्यावा, तो मी वधीन स्वास्ते, ऐसे ऐकताची उत्तर, परतला शूरसेन कुमार, म्हणे नवल थोर, खळासी उपजला सद्भाव, म्हणे गोड कैसे झाले हलाहळ, जाते वेद कैसा झाला शीतळ, पन्नगाच्या मुखीचे गरळ, सुधारस तुल्य झाले, पाषाणाचे हृदय द्रवले, वृश्चिके साधूपण के धरिले, कंटक शेजे निवाले, अंगाजी वाटते, मध्ये पियासी उपजले ज्ञान, हिंसक झाला दयाघन, महाकृपणे सकळ धन दान, आजी दिदले व्याघ्रे धरिली आजी शांती, खळासी उपजली हरिभक्ती, वज्रधार निश्चिती नम्र आजी वाढतसे, वसुदेव वेगते वेळे प्रवेशला हो बंदी शाळे, देवकी पाशी बाळ देतले सांगितले वर्तमान, देवकीसी संतोष वाटला, जैसे प्राण जाता परतला, तव तो नारद ते वेळा येता झाला कंस सभे, नारदा ते कंसे पूजिले, सकळ वर्तमान निवेदिले, नारद म्हणे बुलले चित्त का तुझे कंसराय, तू वा सोडिले वसुदेव सुता, परी तुझा शत्रू कोणता, आठापासून उफराटे गणिता, तरी पहिलाचा शत्रू तुझा, दुसरा की तिसरा चौथा, शत्रू तुझा रे तत्वता, आठामध्ये तुझ्या घाता, प्रवर्तेल कोण तो न कळे, ऐकोणी ब्रह्मसुताचे वचन, कंसे तुकाविली मान, सरडा कंटक वृक्षी बैसून ग्रीवा जैसी हालवी, नारद हित शत्रू होय, हित सांगून करवी क्षय, बाळ हिंसा करिता पाहे, अल्पायुषी होय तो,
कुलक्षय होनी राज्य बुडे ऐसे नारद सांगे निवाडे कंसासी ते बुद्धी आवडे म्हणे बरवे कथिले जी कंस क्रोधे धाविन्नला बंदी शाळे माझी आला जैसा तस्कर संचरला धनाट्याचे निजगृही की देव करी डिगेश्वान की मूषक बिळी व्याळ दारुण की होमशाळे माझी मळीन अत्यंत जैसा पातला की हरिणीचे पाडस सुकुमार न्यावया आला महाव्याघ्र की गोवत्स देखोने सुंदर वृक जैसा धाविनला ऐसा बंदी शाळे माझी आला देव किसी काळस भासला बाळ हृदयी दृढ धरीला आच्छादिला निज पल्लवी कोठे गे कोठे बाळ म्हणून बोले चांडाळ देवकी म्हणे तू स्नेहाळ बंधुराया सुजाना ओटी पसरी म्लान वदन एवढे दे मज पुत्रदान म्हणून धरिले चरण निर्दयाचे ते देवा कंसे बळे हात घालून बाळ धरिला धुळ चरणी एरी आडत पडे धरणी कै केळी जैसे चंड वाती द्वारी होती चंड शिळ निजवरी निर्दय आपटिले बाळ ते छिन्न भिन्न झाले तत्काळ पक्व फळासारिखे दुर्जनासी कैशी दया वाट पाड्यासी कैंची माया उपरती पैशून्यवदिया कदा काळी नव्हेची ऐसे मारून ते बाळ निघून गेला कंस खळ मागोती गरुदी झाली ते बेलाळ दुसऱ्याने प्रसूत झाली सोय येऊन आपण तेही मारिले आपटून तिसरे झाले सगुण तेही मारिले क्षणार्धे चौथे पाचवे सहावे नेटे तेही लाविले मृत्यू वाटे वसुदेवाचे दुःखे हृदय फुटे म्हणे कर्म मोठे दुर्धर कंस सहा गर्भवतीले पाप असंभाव्य सांचले गायी विप्र भक्त गांजिले थोर मांडिले पाप पे आता श्रीहरी क्षीर सागरी यावरी कैसा विचार करी ते कथा कौतुक चतुर्वी सेविजे सादर होऊन या श्रीकृष्ण कथा कमळ सुकुमार सज्जन श्रोते त्यावरी भ्रमर माझी पद्यरचना केसर अति सुवासे सेविजे कृष्ण कथा दुग्ध सुरस सज्जन तुम्ही राजहंस सेवा होनी सावकाश निद्रा आळस टाकून की हे कथा सुधारस सुंदर तुम्ही संत श्रोते निर्जर हे अमृत पान करिता दुधर जन्म मरण तुटे पै स्वर्गीचे अमृत देव प्राशिती ते नाश पावती कल्पांती त्यासी आहे पुनरावृत्ती जन्मपंक्ती सुटेना तैसी नव्हे ही कथा पुनरावृत्ती नाही कल्पांता ब्रह्मानंद पदये हाता तेथीच्या अर्था पाहता हो ब्रह्मानंद कृपेच्या बळे हे ग्रंथ जहाल चाळे भक्तीचे शिडवरी लाविले दयावाते फडकतसे ब्रह्मानंद रूप साचार तुम्ही संत श्रोते निर्धार वारंवार श्रीधर चरण वंदी प्रीतीने या अध्यायाचे अनुसंधान वसुदेवाचे झाले लग्न कंसे येऊन आपण बाळे मारिली सहाय इति श्री हरिविजय ग्रंथ समंत हरिवंश भागवत चतुर परिसोत संत द्वितीय अध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु।